भक्तीचा या सवारणात करीतो धावा भक्तीचा आशिष द्यावा तुझ्या या शक्तीचा आदि मायेचा बाळ मंगल मूर्तीचा अरे ये ना बाप्पा ये ना तुझं दर्शन पुन्हा तू देना
तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात। आणि आज माझे विठ्ठल रुक्माई श्री केदारनाथ प्रसन्ननाथ मंडळ देरवण गुरववाडी व देरवण ग्रामस्थ आहेत। तुम्हाला शायरी मानाचा मुजरा करतो, तुमचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। त्याच आधी मंत्रमूलम सद्गुरुर्वाक्यं मोक्षमूलम सद्गुरु कृपा। धनी केदार बाजी, केदार लिंगा म्हणा, केदार बाबा म्हणा, ज्याला दख्खनचा राजा म्हणतात। आणि तो दख्खनचा राजा धनी केदार यांचं हे मंदिर सजतंय आणि आज बाजी इथे स्थानापन्न आहे। आज आई काळकाई आहे, आई वारसाई आहे, आई वरदान माता आहे आणि झोलाई माता आणि धनी केदार बाबा। आणि केदार बाबाच्या प्रांगणामध्ये त्याच्या सावलीच्या छत्रछायेखाली हे देरवण गाव आहे। आज मुळारंबाचा जेव्हा गाव असला तेव्हा ही गाव पांढर कधी ज्या धन्याचं मत घेतलं आणि तिनं सीमा आखून घेतली, वितवित आखून घेतली आणि गाव असला। आणि या गावामध्ये त्यानं भरल्या पानात, भरल्या अन्नात, भरल्या धान्यात जी बरकत दिली, गुराढोरात, पोराढोरात। आणि आज हा गोतावळा सजला आणि या गोतावळा सजण्यामध्ये आज इथे ग्रामपंचायत आले, सरपंच आहेत, पोलीस पाटील आहेत, सदस्य आहेत। म्हणजे एका अर्थानं जी बरकत काय असते त्याची परिभाषा, त्याची व्याख्या या माझ्या केदार बाबाने दाखवून दिले। आणि हे स्तवन त्याचे चरणाशी अर्पण करतोय। स्तवन जे वेळवाकड होईल ते गोड मारून घ्या, सुरुवात करतोय। हा सोहळा सजला, हा सोहळा, हा सोहळा सजला, हा सोहळा देरवन गावची केदारनाथाची लेकुरे झाली गोळा। हो देरवन गावची केदारनाथाची लेकुरे झाली गोळा। हा सोहळा सजलाची सोहळा, हा सोहळा सजला हा सोहळा। केदारनाथाची केदारनाथाची